शहर यांचं जे हे भव्य असं ग्राउंड आहे आणि तिथे यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर इथे खूप साऱ्या अशा दिंड्या विसावलेल्या आहेत आणि आता ह्या दिंडीत स्वयंपाकाचा कार्यक्रम सुरू आहे आणि या सगळ्या माऊली स्वयंपाक करत आहे. खरं तर स्वयंपाक चुकत नाही तरी आपण त्यांना तुम्हाला चपात्या करतायत. खूप मोठी कणी दिसते यांना. रामकृष्ण हरी माऊली. माऊली किती किलोच्या चपात्या करताय तुम्ही? 15 किलोच्या. 15 किलोच्या चपात्या आहेत. एवढ्या सगळ्या धनिया लाटतायत. त्या आजी तिकडे गोळे करतायत. हा रोजचा सकाळ संध्याकाळचा कार्यक्रम रोज करतो आम्ही रोजचं. आणि सगळ्या धनी तुम्ही मदत करत असतात. हा. तरी तुम्हाला किती वेळ लागतो एवढं करायला? 1 तास लागतो चपात्या करायला आम्हाला. आणि परत भांडी चिरायचं भाजीचं रोजचं. पण आपण घरी स्वयंपाक करतो आणि इथे करावं लागतो, यात काही फरक वाटतो का तुम्हाला? मग वाटतं ना साधू संतांचा स्वयंपाक करायचा. म्हणजे आपण घरी एकटा स्वयंपाक करतो आणि तेवढ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत आपण करत असतो. भारी वाटतं. आणि असं म्हणतात की आपण जेव्हा म्हणजे आधी परमेश्वराला प्रसाद देतो आणि मगच ग्रहण करत असतो. नैवेद्य काही अवगत असते. तर आपला यांचा कार्यक्रम चाललाय. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करताय. या 80 वर्षांच्या आजी गोळे करून देत आहेत, बाकीच्या लाटतायत, शेकतायत आणि अशा प्रकारे हे काम रोजचं असलं तरी दिनासायास पार पडत असतं. खूप छान. खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी ओळखलं. असं वाटलं आपलं कोणतरी नातेवाईक भेटले. मग एवढंच बोलायचं की प्रत्येक महिलांना जेंट्सला राग आला तर महिला आत्महत्या करू नये. राग आला तर 4 दिवस माऊलीकड आळंदी पंढरपूर करावा. कुठेही अन्नदान भेटतो, जेवण भेटतो. माऊली हे पांडुरंग पंढरपूर हे माहेर आहे, संतांचा माहेर आहे. राग आला तर आत्महत्या करू नये. माझं एवढंच विनंती आहे की सगळ्यांनी वारी करावं. ताईने एवढं सरकार करतात की घरोघर पोहोचतात. एवढा आनंद होतो की आम्हाला त्यांचं दरवर्षी आमचा व्हिडिओ काढतात, युट्यूबला टाकतात. हा, तुमच्यासारखे म्हणजे बहीण मिळण्यासारखं आहे. आपण नातेगोते आहे सगळं. म्हणजे एवढं नातेगोते सुद्धा मायाला सुद्धा मिळणार नाही एवढं पंढरपुरात वारीला मिळतात. तुम्ही आम्ही भेट साथी जन्माचं पण नाही आपलं. म्हणून प्रत्येक महिलांना हा जोडून विनंती आहे, आत्महत्या कोणती महिला करू नये. राग आला तर 4 दिवस आळंदी पंढरपूर करा. तिथं भीक मागून खायचं, पण जीव गेलं की परत येत नाही. प्रत्येक महिलांना सांगते आपला एवढा
काटेताई आहेत माझी मैत्रिणी, आम्ही सगळे संघ वारी करतो. मग तुम्ही पण असं पाय वारी करा, व्हिडिओ. आणि मागच्या वर्षी जो तुमचा व्हिडिओ टाकला होता त्याच्याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या, तुम्हाला कसं वाटलं? आनंद झाले. सगळे लोक आमचे माहेरचे कर्नाटकावरून सगळे लोक बघितलेले आहे. प्रत्येक म्हणतात तू केलं तर तुझ्यासारखं वारी करावं. जे राग आलं ना, प्रत्येक महिला हो जेंट्स हो आत्महत्या करू नये. राग आला तर आळंदी पंढरपूर हे माहेर आहे. रुसून जाऊन आपण तिथे बसायचं, पण जीवाला काय करून घ्यायचं नाही. प्रत्येक महिलाला मला दरवर्षी हेच विनंती आहे, ह्या वर्षी मी हेच विनंती आहे. घ्या भावडे घ्या. आता इकडे वांग्याची भाजी केलेली आहे. हा शिरा आहे. ही वांग्याची भाजी किती किलोची बरं? किती किलो वांगे असतील अंदाजे? 25 किलो वांगे. आणि इकडे हा पुलाव आहे. हा किती किलोचा? किती किलो तांदूळ असतील याला? 25 किलो तांदूळ, त्याचा पुलाव केलेला आहे. 25 किलो वांगी, त्याची भाजी केलेली आहे. आणि शिरा 25 किलो रव्याचा शिरा. आणि इकडे 15 किलो गव्हाच्या चपात्या. आणि असा हा स्वयंपाक किती जण आपण ग्रहण करणार आहात? किती वारकरी? 200 वारकऱ्यांचा हा स्वयंपाक आहे. आणि आता वाजले 6:45. सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला आहे. थोड्या चपात्या बाकी आहे बस फक्त. आणि मग तुम्ही भोजन कधी करत असता? भोजन करायचं आणि नंतर भोजन. हो, माऊलीचं भजन नंतर. आधी विठोबा नंतर पोटोबा. छान छान छान.